आजचं वास्तव. एका घरात 5 दिवे जळत होते. एके दिवशी पहिला दिवा म्हणाला, मी दिवसभर जळून लोकांना इतका प्रकाश देतोय, पण माझी कोणी कदरच करत नाही, म्हणून मी विझून जाणंच योग्य ठरेल. असं म्हणून तो दिवा विझला. पण हा दिवा काही साधासुद्धा नव्हता, तर तो होता उत्साहाचं प्रतीक. हे पाहून दुसरा दिवा, जो शांतीचं प्रतीक होता, तो म्हणाला, मी शांतीचा प्रकाश सातत्याने देत असलो तरी लोक हिंसा करतच आहेत, त्यामुळे मी प्रकाश देणं व्यर्थ ठरत आहे, म्हणून मला विझायलाच हवं. उत्साहाचा आणि शांतीचा दिवा विझल्यानंतर हिमतीचा जो तिसरा दिवा होता, तोही आपली हिंमत हरवून बसला, निराश झाला आणि विझला. आता उत्साह, शांती आणि हिंमत न राहिल्याने चौथ्या समृद्धीच्या दिव्यानेही विझणं उचित समजलं. आता 4 दिवे विझल्यानंतर उरलेला एकमेव 5वा दिवाच केवळ प्रज्वलित होता. खरं तर 5वा दिवा सर्वांमध्ये लहान असला तरीही तो निरंतरपणे जळत होता. तेवढ्यात त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्यानं पाहिलं, अरेच्चा, या घरात किमान एक दिवा तरी जळत आहे. असा विचार करून तो आनंदित झाला. विझलेले 4 दिवे पाहून तो मुळीच निराश झाला नाही, कारण त्याच्या मनात एकच आशा होती, कमीत कमी एक दिवा तर जळत आहे. त्याने त्वरित तो जळत असलेला दिवा उचलून इतर 4 दिवे प्रज्वलित केले. हा 5वा अनोखा दिवा कोणता होता हे आपण जाणता का? तो होता आशेचा दिवा. आता मनन करा, आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात हा 5वा दिवा प्रज्वलित आहे का? जर तो तेवत असेल तर नेहमीसाठी प्रज्वलित राहावा म्हणून आपण काय कराल? ही बाब आपण आणखी सखोलातून जाणून घेऊया. कित्येक महान लोकांची चरित्र आपण जर वाचली तर असं आढळून येईल, त्यांच्याद्वारे जी निर्मिती झाली ती आधी त्यांच्या स्वप्नात, विचारात, त्यानंतरच ती त्यांनी आशा बनवली आणि मगच ते आजचं अस्तित्व बनलं.